तुम्ही सध्या फेसबुकवरती व्हायरल होताना असा मेसेज पाहिला असेल की मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो वापरण्याची परवानगी फेसबुक किंवा मेटाला देत नाही. उद्या रात्री 9:20 नवीन नियम लागू होतील. ऐकून भीती वाटते ना? पण थांबा, मी तुम्हाला आज यामागचे संपूर्ण सत्य सांगणार आहे. हा मेसेज पहिल्यांदा 2012 मध्ये इंग्रजीत पसरला. त्यावेळी त्याचं नाव होतं फेसबुक प्रायव्हसी नोटीस. वर्षानुवर्षे त्यांचे मराठी, हिंदी, तमिळ आणि अनेक भाषातील प्रकार तयार झाले. लोकांना असं वाटतं की हा मेसेज कॉपी किंवा पेस्ट केला आपोआप फेसबुकचे नियम बदलतील, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा मेसेजना कायद्याची किंवा तांत्रिकदृष्ट्या कुठलीही किंमत नसते. तर ही एक अफवाच आहे. सत्य काही वेगळंच आहे. तुम्ही फेसबुक वापरताना टर्म ऑफ सर्व्हिस आणि प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारता, ज्यात तुमचा डेटा कसा वापरला जाईल हे स्पष्ट लिहिलं असतं. तुमच्या परवानगीशिवाय फेसबुक तुमचे खासगी मेसेज किंवा फोटो विकत नाही. हो, तुमचे पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पब्लिक ठेवल्यास ते कुणालाही दिसू शकतात. म्हणून सेटिंग्ज खूप महत्त्वाचे आहेत. जागतिक तथ्य तपासणी संस्था यांनी हा मेसेज फेक असल्याचं सिद्ध केलं आहे. जर का तुमचा डेटा प्रायव्हेट ठेवायचा असेल तर हे करा. प्रायव्हसी सेटिंग तपासा. फेसबुकच्या सेटिंगमध्ये जा आणि हू कॅन सी युअर पोस्ट, हू कॅन डाउनलोड युअर डेटा हे ऑप्शन्स नीट सेट करा. पब्लिक पोस्ट कमी करा. तुमचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ फ्रेंड्स ओनली ठेवा. लॉग इन अलर्ट चालू करा. कोणीतरी दुसऱ्या डिव्हाइसवरून लॉग इन केल्यास तुम्हाला लगेच कळेल. 2 टप्प्यातील सुरक्षा, 2 फॅक्ट्स ऑथेंटिकेशन सुरू करा. अशा फेक मेसेज पुढे पाठवू नका, कारण त्यामुळे भीती पसरते आणि खोटी माहिती वाढते. मित्रांनो, तुमची ऑनलाईन सुरक्षा ही तुमच्या हातात आहे. कुठलाही मेसेज तो कितीही तात्काळ वाटला तरी आधी त्याचं सत्य तपासा. हा फेसबुक परवानगी नाकारण्याचा मेसेज हा फक्त एक अफवा आहे. फेक मेसेज पसरवण्याऐवजी आपल्या मित्रांना खरी माहिती द्या. आणि अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र ब्रीफ.